हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो कॅप्शनवरून तुम्हाला समजलंच आहे हा व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि हा खूप यूजफुल व्हिडिओ आहे. हे एक्सरसाइजेस मी स्वतः केलेले आहेत, तर नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरतील. पण व्हिडिओ पुढे स्किप करायच्या अगोदर आणि एक्सरसाइजेस चालू करायच्या अगोदर खूप काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत. अगोदर त्या प्लीज नीट ऐका आणि त्यानंतर ना एक्सरसाइज स्टार्ट करूया. पहिल्या 3 गोष्टी आहेत ज्या की नीट असतील तर नक्कीच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स, जो तुमच्याकडे असायला हवा. तुम्ही स्वतःला धीर द्यायला हवा. न रडता तुम्ही तुमच्या श्वासावरती काम करणं खूप गरजेचं आहे जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा चालू असतात, जेव्हा ते पेन चालू असतं त्यासाठी. तर पहिली गोष्ट आहे पेशन्स. सेकंड थिंग आहे मेडिकल कंडिशन. मेडिकल कंडिशन म्हणजे जसे की काहींच्या पोटात पाणी कमी पडतं किंवा बाळाने शिसू केलेली असते किंवा आणखीन काही कंडिशन्स असतात, जसं की बाळ उलटं नसतं, सरळ असतं, पायाची साईड खालच्या साईडला असते. सो ह्या कंडिशन असतात. पण ह्या कंडिशन पण तुमचं बाळ उलटंच आहे, पाणी पण भरपूर आहे, सगळं नॉर्मल असेल, सगळे नीट असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. आणि थर्ड गोष्ट म्हणजे डॉक्टर. आपले डॉक्टर कसे आहेत आपण त्यांना अगोदर पासून सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून प्रयत्न करणं, जसं की हेल्दी खाणं पिणं, एक्सरसाइजेस करणं खूप गरजेचं आहे. जसं की त्यांच्यामध्येही पेशन्स असणं गरजेचं आहे. त्यांनीही तुमच्या नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टरही तसे नीट निवडा. शक्यतो प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जे की सेमी गव्हर्नमेंट असतात किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात तिथेही नॉर्मल डिलिव्हरी करून देतात. काही नाही आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलही खूप छान आहे, तिकडेही तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच त्या डॉक्टरांना अगोदरपासून सांगा मी सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल, पण सर किंवा मॅडम प्लीज तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. ओके गाईज, ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या जर सगळ्या परफेक्ट असतील तर ऑफकोर्स तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार. आणि अजून काही गोष्टी सांगते, जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या अगोदर डॉक्टरांना विचारा. तर मी हे जे तुम्हाला पुढे एक्सरसाइजेस दाखवणार आहेत हे मी माझा 4था महिना स्टार्ट झाल्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत डिलिव्हरीला जायच्या सकाळीसुद्धा मी अगोदर हे एक्सरसाइजेस केले होते. सो माझी बॉडी तेवढी थँकफुल, तेवढी हेल्पफुल होती माझ्यासाठी, तेवढी चांगली होती की मी एक्सरसाइजेस करू शकले. आणि काहींना 3 महिने किंवा पहिले 4 महिने एक्सरसाइजेस किंवा जास्त ॲक्टिव्हिटी करायला सांगत नाही डॉक्टर. सो त्यांनी अगोदर डॉक्टरांना विचारा. काहींची मेडिकल कंडिशन एवढी वीक असते की त्यांना 9व्या महिन्यापर्यंत ही बेड रेस्टच करावी लागते. सो अगोदर डॉक्टरांना विचारा आणि त्यानंतरनं प्रयत्न करा. आणि सगळ्यात मोठं मिथ म्हणजे हे आहे की पहिलं सीझर झाल्यानंतरनं खूप मुलींना वाटतं किंवा खूप लेडीजला वाटतं की आता आपली सेकंड डिलिव्हरी ही सीझरच होणार आहे, आपल्याला सीझरच करावं लागणार आहे. नाही, तुम्ही चांगले डॉक्टर निवडा. मी ज्या डॉक्टरांकडे होते तिथे स्वतः माझ्या शेजारी जी रूम होती त्या रूममध्ये अशी पेशंट होती की त्यांनी त्यांचं सेकंड डिलिव्हरी ही नॉर्मल करून दिली होती पहिले सीझर झाल्यानंतर. तर डॉक्टरांवर डिपेंड आहे, आपल्या बॉडीवर पण डिपेंड आहे. ह्या गोष्टी तर सगळ्या महत्त्वाच्या आहेतच. पण आता आपण बोलूया एक्सरसाइजबद्दल. तर एक्सरसाइज हे मी जे तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्याचे तुम्हाला 3 सेट करायचे आहे. प्रत्येक एक्सरसाइज 3 सेट म्हणजे 12-12चे तुम्ही रेपिटेशन करू शकतात. जसं की एक सेट 12चा, सेकंड सेट 12चा, थर्ड सेट 12चा. प्रत्येक एक्सरसाइजचे असे 3 सेट करायचे आहेत तुम्हाला. आणि हे सकाळ संध्याकाळ करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला हे एक्सरसाइजेस नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. तर गाईज, पहिला एक्सरसाइज आहे वॉकिंग. तर मी म्हणणार नाही की 100% वॉकिंग ही एक्सरसाइजेस आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी यूजफुल आहे, पण जे आपण पुढे काही एक्सरसाइजेस करणार आहे त्या अगोदर जर वॉकिंग केलं तर थोडं वॉर्मअप होईल बॉडीचा आणि तुमची स्ट्रेंथ वाढेल. स्ट्रेंथ म्हणजे काय, तुम्ही जर न थकता पहिल्या दिवशी 5 मिनटं कंटिन्यू एका नॉर्मल स्पीडमध्ये चालत आहात तर कदाचित 2 दिवसांनी तुम्ही 10 मिनटं न थकता चालू शकता. तर अशी तुम्ही स्ट्रेंथ वाढू शकतात आणि त्या स्ट्रेंथमुळे तुमचे नॉर्मल डिलिव्हरी होताना तुमच्याकडे पेशन्स राहील, तुम्ही लवकर थकणार नाही. तर गाईज, वॉकिंग खूप महत्त्वाची आहे. तर लक्षात ठेवा, पहिली एक्सरसाइज आहे वॉकिंग. तुम्ही लवकर थकणार नाही, तुमचा वॉर्मअप होईल, थोडीशी स्ट्रेंथ वाढेल. तर गाईज, सेकंड एक्सरसाइज आहे
बटरफ्लाय एक्सरसाइजेस. ही एक्सरसाइज आपण खूप लहानपणापासून बघत आलो आणि आपल्याला माहिती आहे ही योगामध्ये येते. चला मी तुम्हाला दाखवते बटरफ्लाय कसे करायचे ते. तर बटरफ्लाय करण्यासाठी तुम्हाला हे तुमचे दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. जसं की आपण हात जोडतो तसेच हे असे, आणि जेवढी आपली टाच आपल्या आतल्या बॉडीकडे अशी टर्न करता येईल तेवढी आतमध्ये घ्यायची. आणि तुम्ही जर हे 4थ्या महिन्यापासून चालू केलं तर तुम्ही 9व्या महिन्यापर्यंत कितीही पोट असू द्या, तुम्ही हे आतमध्ये खूप आतमध्ये हे पाय घेऊ शकतात. आणि हे असं एवढं वरती घ्यायचं आहे, एवढं खाली घ्यायचं आहे, आणि हे 1 2 3 4. तर फर्स्ट एक्सरसाइज झाली आहे. सेकंड एक्सरसाइज इज डक वॉक. आता डक वॉक हा काहींना बघताना खूप मुश्किल वाटेल जाणवेल का, तर ह्याच्यासाठी प्रॅक्टिसची पण गरज आहे. हेल्प घ्या किंवा कोणी घरात असेल, कोणी जवळ असेल तेव्हा ही एक्सरसाइज करा. तर मी तुम्हालाही दाखवते प्रॉपर वेमध्ये ही डक वॉक कसा करायचा. जसं की वन साईड तुम्हाला दाखवते, आणि तुम्हाला चालायचं आहे. हे असं बसून तुम्हाला वॉक करायचं आहे. जसं की एक्सरसाइजचं नावच आहे डक वॉक. तर तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये चालायचं आहे. 1 2 3. जर फर्स्ट टाइम तुम्ही एक्सरसाइज करत आहात तर पहिला वीक तुम्ही असे हँड्स ठेवूनच हा वॉक करा, कारण खूप जास्त हे हेल्पफुल ठरेल तुम्हाला. जसं की हे 1 2 3 4. एक्सरसाइज आहे कॅट काव पोज. तर मी तुम्हाला नीट बघा, मी तुम्हाला नीट दाखवते. पहिल्यांदा तुम्हाला गुडघ्यांवरती यायचं आहे, जसं की हे, आणि तुम्हाला मान खाली घालायची आहे अशी, आणि तुमची पाठ वरती काढायची आहे, आणि होल्ड करायचे. ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला 10 सेकंद तरी होल्ड करायचे. आणि नंतर हिप्स बाहेर काढून पोट आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा आहे असं, आणि मान सरळ ठेवायची, समोर बघायचा. पुन्हा परत तेच. फर्स्ट वॉकिंग, सेकंड डक वॉक, थर्ड कॅट काव, आणि फोर्थ एक्सरसाइज इज सुमो स्क्वॉट्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते. हात जोडायचे आहेत, आणि हे 1 2. तुम्ही बघू शकता पायाच्या मध्ये खूप जास्त अंतर आहे माझ्या. तुम्हाला स्क्वॉट्स करताना इकडे ह्या साईडला पेन जाणवायला हवं किंवा जाणवेल. आणि आता सगळ्यात लास्ट एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा ही योगा पोझिशन आहे, ती म्हणजे मालासन. जसं की मी तुम्हाला डक वॉक सांगितला त्याच पोझिशनमध्ये पायात अंतर घेऊन मी हा नमस्कार असा करायचा आहे. आणि हे तुम्हाला 20-20 सेकंड्स ट्राय करायचं आहे. 3 वेळा तरी तुम्ही 20-20 सेकंड्स हे असं होल्ड करून बसू शकता. थँक्यू सो मच, तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितला. मी तुम्हाला खूप युजफुल फक्त 5च एक्सरसाइज सांगितल्या आहेत, पण हे तुम्हाला 2 टाईम करायचे आहेत. त्याचे 3-3 सेट करायचे आहेत. आणि जे की होल्डिंग एक्सरसाइजेस आहेत ते 20-30 सेकंड्स तुम्ही होल्ड करायला येते का हे बघा. सांगितलं डॉक्टरांचं रेकमेंडेशन घ्या, तुम्ही एक्सरसाइजेस करू शकतात का नाही. खूप जसं की मला हे एक्सरसाइजेस खूप नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी हेल्पफुल ठरले, तसेच तुम्हालाही ठरावे अशी आशा करते. आणि ऑल द बेस्ट ऑल प्रेग्नेंट वुमन्स. तुम्ही खूप छान जर्नीमध्ये आहात, आणि ह्यानंतरही खूप वेगळी जर्नी स्टार्ट होणार आहे. थोडंसं टेन्शनमध्ये जाताल, थोडंसं ओव्हर थिंकिंग करताल, डिप्रेशनमध्ये जाताल. खूप चांगले वाईट असे इमोशन्स, हार्मोन्स चेंज होत असतात. स्ट्रेस घेऊ नका, एक्सरसाइजेस करत राहा, हेल्दी खात राहा. फास्ट सगळं काही आपल्या पेशन्स आणि मेडिकल कंडिशनवर डिपेंड आहे. काही हरकत नाही जरी तुम्ही हे सगळे एक्सरसाइजेस केले किंवा
तुमची सिझर झाल्यानंतर हा तुम्ही व्हिडिओ बघतायत, काही हरकत नाही. ही नाही, नॉर्मलच आहे, दोन्ही गोष्टी नॉर्मलच आहे. नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सिझर असू द्या, तुमची सिझर जरी झालं असेल तरी मध्ये तेवढाच पेन होतो आणि त्याच्यानंतरनं जेव्हा बेबी बघतो तेवढाच हॅपीनेस असतो. सो तुम्ही फक्त तुमची जर्नी एन्जॉय करा. सो गाईज, थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला. आणि आणखीनही वेट लॉस किंवा वेट गेनिंगसाठी मी अजून एक्सरसाइजेस घेऊन येत आहे. नवीन मेंबर जेव्हा जिममध्ये जातो तेव्हा काय एक्सरसाइजेस करायला हवे आहे ते पण घेऊन येत आहे. घरी कुठले वर्कआउट आणि एक्सरसाइजेस योगा करू शकतात तेही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे. सो त्यासाठी माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा, इंस्टाग्रामला DM करा. थँक्यू सो मच. बाय बाय.